विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील पाठ क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्य याविषयी आपण माहिती पाहत आहोत. या व्यवस्थापन कार्यातील एक महत्त्वाचं कार्य म्हणजे निर्देशन. अर्थात हे 4 नंबरचं कार्य आहे, कारण ल्युथर गुलिक यांनी आपल्याला एक शॉर्ट फॉर्म दिलेला होता, POSD CORV. त्यातलं D म्हणजे डायरेक्टिंग किंवा डायरेक्शन. विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे, कोणताही पिक्चर तयार होत असताना त्याला डायरेक्टरची गरज असते. द पर्सन हू डायरेक्टिंग द फिल्म इज कॉल्ड ॲज डायरेक्टर. त्यामुळे निर्देशन हे कार्य व्यवसायासाठी सुद्धा त्याच अर्थानं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्र असं म्हणेन, होडी असेल किंवा नाव असेल, जहाज असेल, त्यामध्ये सुकाणूची जी भूमिका असते ती भूमिका उद्योग व्यवसाय या घटकांच्यामध्ये निर्देशनाला करावी लागते. व्यवस्थापनाची सर्वच कार्य अत्यंत महत्त्वाची आहेत. त्या तुलनेनं निर्देशन हे तेवढंच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचं कार्य असं मला वाटतं. का म्हणत असाल तर FW टेलर असं म्हणतात, डायरेक्टिंग इज अ सोल फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. व्यवस्थापनाच्या कार्यातील तो आत्मा आहे, अत्यंत महत्त्वाचं कार्य. या अर्थाने त्याला आपल्याला सोल म्हणजे आत्म्याची उपमा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया दिसते पहा. खरं म्हणजे जो कर्मचारी आहे किंवा जो अधिकारी आहे तो आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनानुसार, आदेशानुसार, सूचनेनुसार कामाला प्रवृत्त करत आहे. म्हणजे ग्रामीण भागात असं म्हणलं जातं, आपल्या हाताच्या बोटावरती, तालावरती त्याला तो नाचवत आहे. उंगली के निशाने पर नचाना अशी संकल्पना वापरली जाते. आणि याबाबत सुद्धा ही व्यक्ती मार्गदर्शन करत आहे. मित्रांनो, स्लाईड तुम्हाला दाखवायचा उद्देश एवढाच की त्यातून या गोष्टी बऱ्याचशा अर्थबोध होऊन जातात. काही विचारवंत असं म्हणतात, निर्देशन हे एखाद्या संस्थेचे जीवनदीप या प्रमाणात काम करत असतं. कारण जीवनदीप ही संकल्पना खास करून समुद्रकिनारी वापरली जाते. जो दीपस्तंभ असतो, जहाजाला दिशा देण्यासाठी, जहाजाची दिशा निश्चित करण्यासाठी, बंदराची दिशा निश्चित करण्यासाठी जी भूमिका तो दीपस्तंभ करत असतो, तीच भूमिका व्यवसायामध्ये निर्देशनाला करावी लागत असते. कारण निर्देशनामध्ये सूचना, मार्गदर्शन, संपर्क, प्रोत्साहन, प्रेरणा या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि ह्या सर्व गोष्टी व्यवस्थापकाला कराव्या लागतात. कारण निर्देशन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो. एकदा ऑर्डर दिली म्हणजे काम संपत नाही, कंटिन्यूस प्रोसेस असते. जोपर्यंत आपल्या मनासारखं काम होत नाही तोपर्यंत रिटेक घ्यावा लागत असतो. म्हणून निर्देशन हे जीवनदीप सारखं काम आहे. विशेष म्हणजे याची सुरुवात टॉप लेवल मॅनेजमेंटकडून सुरू होते आणि हळूहळू ते लोअर लेवल मॅनेजमेंटकडे येत असते. निर्देशनामध्ये फक्त सूचना मार्गदर्शनच दिले जातात असं नाही,
तर कर्मचाऱ्यांच्या समस्यासुद्धा सोडवल्या जातात किंवा समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करून उपाय शोधला जात असतो. याही स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल पहा, तो लीडर काय करतोय. लीडर लीड्स द ऑफिस स्टाफ और एम्प्लॉईज और कन्सर्न स्टाफ, या सर्वांना पुढं घेऊन जायचं असतं. आणि जाणारा कोण असतो? डायरेक्टर असतो. जी माणसं डायरेक्टरचा हात पकडून त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जातात, तीच माणसं यशस्वी होत असतात. असं छानपैकी तुम्हाला यातून दाखवलेलं आहे. म्हणून असं म्हणलं तर डायरेक्टिंग इज अ की मॅनेजरियल फंक्शन किंवा की फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. मित्रांनो, या निर्देशनाविषयी वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. अर्थात यामध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा नाव घ्यावं असं वाटतं ते म्हणजे थियो हायमन. काय म्हणतात पहा, नियोजनाप्रमाणे सर्व कार्ये पार पाडण्यासाठी किंवा ती कार्ये पार पडतात की नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया आणि तंत्रे यांनाच निर्देशन असे म्हणतात. काय असतं पहा, नियोजनामध्ये उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित झालेलं असतं, परंतु ती गाठण्यासाठी जी मार्गक्रमणा करायची असते त्यासाठी योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची, प्रेरणेची, सल्लामसलत देण्याची अत्यंत गरज असते. आणि ते काम निर्देशन करत असतं. व्यवसायाचा आलेख जर उंचावायचा असेल, ध्येय गाठावायचा असेल, तर मित्रांनो आपल्याला निर्देशनाशिवाय पर्याय नाही. असंच या स्लाईडमधून सूचित होतं. हाच अर्थबोध थियो हायमन यांच्या विचाराचा आहे. आपण दुसऱ्या व्याख्येकडे येऊया. अर्नेस्ट डेल काय म्हणतात पहा, कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता मिळविण्याची प्रक्रिया आणि धोरणे यांचे स्वरूप ठरविणे आणि त्यांची आखणी करणे म्हणजे निर्देशन. आपणाला गुणवत्ता तर मिळवायची आहे, ती गुणवत्ता मिळवण्यासाठी कार्यक्षम पद्धतीचा वापर करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया राबवावी लागते, कारण त्यातूनच आपली धोरणे निश्चित होत असतात, उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आपल्याला व्यूहरचनेची गरज असते. आणि हे ऑफिसर्स आपल्या व्यवसायाची, आपल्या उपक्रमाची व्यूहरचना आपल्या सहकारी बांधवांना सांगत आहेत. कारण without direction, a manager cannot lead the business or its organization. निर्देशक असल्याशिवाय, डायरेक्टर असल्याशिवाय व्यवसाय पुढे नेणं अत्यंत अवघड असं काम आहे, असं अर्नेस्ट डेल यांच्या विचारातून स्पष्ट होतं. आता आपण पाहूया तिसरी आणि महत्त्वपूर्ण व्याख्या उर्विक आणि ब्रेच यांची आहे. अर्थात ही व्याख्या फार अगोदरची आहे, 19व्या शतकातली व्याख्या आहे. व्याख्या आपण पाहूया. 21व्या शतकातला अर्थ तुम्हाला मी नंतर सांगेन. उर्विक आणि ब्रेच काय म्हणतात बघा, व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष, व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष, या स्त्री पुरुष याविषयीच मी तुमच्याशी बोलणार आहे, कार्यरत असतात. व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणे म्हणजेच निर्देशन होय. तिन्ही व्याख्यातून जर पाहिलं मित्रांनो तर मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व यावरती भर दिलेला आहे. फक्त वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आणायचा प्रयत्न केलेला आहे.
थियो हायमननी काय केलं? नियोजनाप्रमाणे कार्य पार पाडण्यासाठी प्रयत्न केला. अर्नेस्ट डेल काय म्हणतात? गुणवत्ता मिळण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया आणि स्वरूप याविषयीची त्यांनी प्राधान्याने विचार केलेला आहे. आणि उर्विक आणि ब्रेच यांचं म्हणणं आहे, मार्गदर्शन, प्रेरणा, नेतृत्व हे कुणाला द्यायचं आहे? व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष काम करत आहेत. मित्रांनो, स्त्री पुरुष असा शब्द अत्यंत विचारपूर्वक त्यांनी वापरलेला आहे. कारण त्या कालखंडामध्ये, पुरुषप्रधान संस्कृतीच्या कालखंडामध्ये व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त जबाबदाऱ्या, जास्तीत जास्त महत्त्वाची कामं ही पुरुष मंडळींच्याकडे असायची. परंतु स्त्रियांच्या बुद्धीच्या, कौशल्याचा, क्षमतेचा इतर काही तज्ज्ञांनी विचार केला आणि त्यांनासुद्धा व्यवस्थापनाच्या प्रवाहात आणलं. आणि म्हणूनच अत्यंत जाणीवपूर्वक उर्विक आणि ब्रेच यांनी स्त्री पुरुष हा शब्द वापरलेला आहे. आपण मार्गदर्शन तर करणारच आहे, प्रेरणा तर देणारच आहे, परंतु यामध्ये या दोन्ही घटकांचा समावेश केलेला आहे. या स्लाईडमध्ये दिसतो पहा, या दोन माता भगिनी ऑफिसरच्या भूमिकेत आहेत आणि अत्यंत हर्ष उल्हासित वातावरणामध्ये प्रसन्न आनंदाने व्यवस्थापनाच्या बाबत चर्चा विमर्श करत आहेत. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल निर्देशनी संकल्पना. आता या संदर्भात एक ढोबळमानाने सांगितलेला अर्थ किंवा व्याख्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना सूचना देणे, मार्गदर्शन करणे, प्रेरणा, समुपदेशन व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची प्रक्रिया किंवा जे तंत्र आहे त्यालाच साधारणतः निर्देशन असे म्हणतात. प्रत्येक विचारवंत नवनवीन गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व करत असतात. हे पहा, प्रेरणा, मार्गदर्शन यांनी समुपदेशन हा एक शब्द आणला आणि विशेष म्हणजे देखरेख ठेवण्याची प्रक्रिया. देखरेख म्हणजे नियंत्रण, हे वेगळं कार्य आहे. हे कार्य जरी वेगळं असलं मित्रांनो तरी निर्देशनामध्ये त्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो. कारण आपण डायरेक्शन देत असताना काही उद्दिष्टे ठरवलेले असतात आणि ती उद्दिष्टे कितपत साध्य झाली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टीनं आपणाला याही ठिकाणी निर्देशनाबरोबर नियंत्रणाचा विचार करावा लागतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक कार्याचं काही वैशिष्ट्य आहे, काही गुण आहेत, काही महत्त्व आहे, त्याची गरज का निर्माण होते. कारण असं म्हणलं जातं, नीड अँड नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधांची जन्य असते. जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हाच त्या गोष्टीचा शोध लावला जातो, शोध लागतो किंवा लावण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसं हे निर्देशन का महत्त्वाचं वाटतं, तर या ठिकाणी आपल्याला 10 मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो. या 10 मुद्द्यांचा जर आपण सविस्तरपणे विचार केला तर तुमच्या नक्की लक्षात येईल हा जो दीपस्तंभ आहे, हा दीपस्तंभ जर आपल्याला यशस्वी करायचा असेल, तो सतत तेवत ठेवायचा असेल, तर हे जे सर्व आपले घटक आहेत ना, या सर्व घटकांना निर्देशन द्यावं लागतं. आपण नेहमीच या घटकाला डायरेक्टरच्या भूमिकेत ठेवलेलं आहे, त्याचा रेड ड्रेसमध्ये दाखवलं आणि बाकीचे त्याचे सवंगडी आहेत, सहकारी आहेत. एकमेकाच्या मदतीनं हे निर्देशनाचं काम पूर्ण होत असतं. पहिला मुद्दा काय दिसतो पहा, कृतीला प्रवृत्त करणे. कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजेच निर्देशन. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. मुळात निर्देशनामध्ये काय होत असतं, तर हाताखालच्या लोकांना, सहकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. या सूचना काय असतात, व्हॉट टू डू, व्हाय टू डू,
व्हेअर टू डू, व्हेन टू डू, whom टू डू अँड हाऊ टू डू. कोणते काम करायचे, केव्हा करायचे, का करायचे, कसे करायचे, कोणासाठी करायचे, कोणाकडून करून घ्यायचे, या सर्वांचा समावेश या निर्देशनामध्ये मित्रांनो केला जातो. म्हणूनच निर्देशन हे महत्त्वाचं कशासाठी आहे, तर निर्देशनामुळे कृतीला प्रेरणा मिळते किंवा कार्य करण्यास मनुष्य प्रवृत्त होतात. यावरून आपल्याला दुसऱ्या मुद्द्याचा विचार करताना दिसून येईल, प्रयत्नांचे एकत्रीकरण. कारण कृतीला आपण प्रवृत्त केलं, कृती करण्यास प्रवृत्त केलं, त्यातूनच काय झाले, प्रयत्नांचे एकत्रीकरण झाले. मग काय होत असतं या ठिकाणी, निर्देशनातील घटकापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संभाषण. संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम कोण करत असेल, तर संभाषण. टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल ह्या मॅनेजमेंटचे स्तर आहेत. टॉप लेवलला ध्येय धोरणे ठरवली जातात, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम, आवश्यक असणाऱ्या साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम मध्यम लेवलला करावं लागत असतं. आणि प्रत्यक्षात लोअर लेवल मॅनेजमेंट जे ऑफिस स्टाफ असते, जे एम्प्लॉईज असतात, कर्मचारी असतात, कामगार असतात, यांच्याकडून करून घेत असतात. म्हणजे ह्या सर्वांचं प्रयत्नांचं एकत्रीकरण करायचं असेल तर त्याला उत्तम नेतृत्व लागतं. आणि उत्तम नेतृत्व हे प्रभावी संभाषणातूनच निर्माण होत असलेलं दिसून येईल. त्यातूनच प्रयत्नांचे एकत्रीकरण आपण म्हणू शकतो. आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया मित्रांनो, प्रेरणेचे साधन. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. ही प्रेरणा कशी कशी असते पहा, आणि कशाच्या बाबतीत असते. एक जर आपल्याला हा कप, यशाचा कप मिळवायचा असेल, यशाच्या शिखराकडे जायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण चॅलेंजेस स्वीकारले पाहिजे. आपल्या अंगी हत्तीचं बळ असलं पाहिजे, हत्ती उचलून धरण्याची क्षमता आपल्याला असली पाहिजे. एवढं मोठं आव्हान आपण जर पेलायचं ठरवलं तरच मित्रांनो डेव्हलपमेंट शक्य असते. डेव्हलपमेंटसाठी गोल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमची गोल असेल, जर तुम्हाला योग्य व्यक्तींचा सपोर्ट असेल, मिळालेल्या संधीचं सोनं करायचं जर तुम्ही ठरवलं, ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायचा ठरवला, तरच तुमच्याकडे तेवढी पॉवर येणार आहे. म्हणजे प्रेरणा हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. मोटिवेशन मीन्स इन्स्पायरेशन टू द स्टाफ ऑर एम्प्लॉईज हू आर वर्किंग अंडर अवर अथॉरिटी. ही प्रेरणा देण्यासाठी दोन गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो मित्रांनो. आर्थिक आणि आर्थिकेतर पैशाच्या स्वरूपात काही प्रलोभने दिली जातात, आणि बिन पैशाच्या स्वरूपात. पैशाच्या स्वरूपात म्हणजे काय, कर्मचाऱ्यांनी काम चांगलं केलं, त्यांना इन्क्रिमेंट देणं, बोनस देणं, भत्ता वाढवणं, आर्थिक फायदा देणं, ह्या सर्व गोष्टी आपण यामध्ये करू शकतो. आणि आर्थिकेतर म्हणजे काय, त्यांना बढती देणं, योग्य ठिकाणी त्यांची बदली करणं, त्यांना अधिकार देणं, जबाबदारी देणं, व्यवस्थापनात सहभागी करून घेणं, पदोन्नती देणं, या सर्वांचा प्रेरणेमध्ये समावेश होतो. आणि प्रेरणा दिल्यानेच व्यवसायाला गती प्राप्त होते, आणि म्हणून प्रेरणा देण्याचं काम हे निर्देशनात असतं. म्हणून निर्देशनामध्ये प्रेरणेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चौथा मुद्दा दिसतो बघा, स्थिरता प्रदान करते. स्टॅबिलिटी इज हायली इसेन्शियल ऑर रिक्वायर्ड फॉर एनी ऑफिसर इन द बिझनेस ऑर्गनायझेशन. The person who got stability works full of efficiently, and stabilized person works as a leader of that organization. स्टॅबिलिटी दिल्यामुळे लिडरशिप निर्माण होते.
लिडरशिपमध्ये कशी कशी बनते माहीत आहे मित्रांनो? लिडरशिपमध्ये इंटेलिजन्सी असते, ऑनेस्टी असते, बुद्धिमत्ता असते, प्रामाणिकपणा असतो, क्रिएटिव्ह सृजनशीलता असते, त्यानंतर कॉन्फिडन्स आत्मविश्वास असतो, त्यांना ड्राईव्ह करण्याची क्षमता असावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करेज असावं लागतं. इंटेलिजन्सी, ऑनेस्ट, क्रिएटिव्हिटी, कॉन्फिडन्स, ड्राईव्ह अँड करेज इज इक्वल टू लीडर and the person who leads the business works as a full of confidently at any level of management. म्हणून स्थिरता प्रदान करण्यासाठी निर्देशनाची फार गरज असते, कारण त्यातूनच प्रभावी नेतृत्व निर्माण होत असते. आपण 5व्या मुद्द्याकडे येत असतो, बदलांचा सामना करणे. मित्रांनो, या अगोदरही मी काही स्लाईडमधून बोलून गेलेलो आहे. चेंज इज द रूल ऑफ नेचर. बदल हा सृष्टीचा नियम आहे. बदल कशा कशामध्ये होत असतात? ईच अँड एव्हरी फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, ॲट ईच अँड एव्हरी लेवल ऑफ मॅनेजमेंट, एव्हरी स्टेज ऑफ द ऑर्गनायझेशन. व्यवसायामध्ये प्रत्येक बाबतीत बदल होत चाललेले आहेत आणि हे बदल आत्मसात करण्यासाठी आपणाला निर्देशनाची अत्यंत गरज असते, कारण व्यवसायाच्या वातावरणाचे घटक हे नेहमी जसे बदलत असतात, ते बदलणारे घटक पर्यावरणात अत्यंत आवश्यक आहेत आणि त्याच्याशी जुळवून घेणं हे व्यवसायाला फार महत्त्वाचं आहे. उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर आज बऱ्याचशा ठिकाणी कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर केला जातो. भारतामध्ये जरी रोबोटची वापराची संख्या कमी असली तर फॉरेन कंट्रीमध्ये जिथं मेकॅनिकल स्वरूपाचं काम असतं, छोटं उदाहरण देतो. आज वॉचमनच्या भूमिकेमध्ये रोबोट फार मोठ्या प्रमाणात दिसतात. वॉचमनचं काय काम असतं? मालकांची, ऑफिसरची गाडी आल्यानंतर दरवाजा उघडणं आणि गाडी आत घेऊन सॅल्यूट देऊन दरवाजा बंद करणं. मग एवढंच काम करण्यासाठी माणसाची काय गरज आहे? रोबोही ते काम करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन रोबोला अशी यंत्रणा आपण बसवू शकतो, त्या गाडीमध्ये येणारे समजा त्रयस्थ ऑफिसर्स असतील तर त्यांना चेक करून गाडी आत घेत असते. चेकची मशीनसुद्धा त्याला आपल्याला ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे या रोबोचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर ई फायलिंगविषयी बोलायचं म्हणलं तर मित्रांनो, फायलिंग करणं हे व्यवसायातलं अत्यंत महत्त्वाचं काम असतं. डॉक्युमेंटरी इव्हिडन्स तो ठेवला जात असतो. आता ते काम एका क्लिकवरती ई फायलिंगमध्ये करू शकतो, कारण बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण काय करतो, आपलं टीचिंग लर्निंग प्रोसिजर ऑनलाईन चाललेली आहे. टीचिंग असेल, लर्निंग असेल, एक्झामिनेशन असेल, रिझल्ट असेल, PDF तयार करणं असेल, गुगल क्लासरूम असेल, हे सगळ्या गोष्टी एका क्लिकवरती चालतात मित्रांनो. त्यामुळं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, ही सगळी कागदपत्रं आपण PDF रूपानं डाउनलोड करून घेऊ शकतो, सेव्ह करू शकतो आणि त्याची वेगळ्या प्रकारची फाईल आपल्याला मेंटेन करता येते. मित्रांनो, हे एवढं दिसणारं मोठं पुस्तक अगदी अर्ध्या GB स्टोअर करून ह्या सगळं फाईलमधला डेटा अगदी 1 GB इथं सहजपणे आपण स्टोअर करू शकतो. ह्याला ई फायलिंग असं म्हटलं जात असतं. येणारे बदल स्वीकारण्यासाठी निर्देशनाची गरज असते, थोडक्यात असं मी म्हणतो. 6व्या मुद्द्याकडे येऊया मित्रांनो, संसाधनांचा कार्यक्षमपणे वापर. या अगोदरही मी बोलून गेलेलो आहे. रिसोर्सेस आर लिमिटेड अँड दे आर यूज्ड ॲट अल्टरनेटिव्ह लेवल. साधनं ही मर्यादित असतात, परंतु त्यांचा पर्यायी वापर आपण करत असतो. पर्यायी वापर करणं आपल्याला शक्य आहे, त्यामुळे ते आणखीन दुर्मिळ बनतात. मग निर्देशनामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नेमून दिल्या जातात. योग्य त्या सूचना दिल्या जात असतात. वेळेचा अपव्यय होणार नाही, साधनांचा अपव्यय होणार नाही, पुनरावृत्ती होणार नाही, हे टाळण्यासाठी आपण त्यांना नित्यनेमी मार्गदर्शन करतो.
यातूनच श्रम, यंत्रसामग्री, पैसा, वेळ या सर्वांचा संभाव्य अपव्यय टाळून त्यांची बचत होते आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपली कार्यक्षमता वाढलेली दिसते, व्यवसायाचा व्याप वाढू शकतो, व्यवसायाची प्रगती होत असते आणि हे व्यवस्थापनाच्या तिन्ही पातळ्यावरती फार गरजेचं असतं. कारण टाईम इज मनी असं शब्द आपण वापरतो. मी तर म्हणतो टाईम, एनर्जी, मेकॅनिझम, टेक्नॉलॉजी, ऑल द aspects आर इक्वली इम्पॉर्टंट ॲज लाईक मनी. ओके, आपण 7व्या मुद्द्याकडे येऊया मित्रांनो. संघभावना निर्माण करते, त्याला टीम असं मानतो. हा 7वा मुद्दा आणि 10वा मुद्दा हे थोडेसे एकमेकाला रिलेटेड आहेत. 10व्या मुद्द्यामध्ये सहकार्य करायचं असतं आणि त्यातून संघभावना निर्माण होते. तरी 7व्यात आणि 10व्याचा एकत्रित मी विचार जर करायचा म्हणलं तर असं सांगेन, निर्देशन सर्व कर्मचाऱ्यांना सांघिक कार्य करण्यास प्रेरणा देते. म्हणजे मॅन ऑफ द मॅच होण्याच्या ऐवजी संघानं कप जिंकणं ही भावना सर्वांच्यामध्ये ठेवली पाहिजे. मी एकटा चांगलं खेळणार आणि बक्षीस मिळवणार अशी प्रवृत्ती न ठेवता मी असा खेळ खेळेन की त्यामुळे माझा संघ विजयी होईल, ही भावना जरची क्रीडा क्षेत्रामध्ये असते तशीच भावना व्यवसायामध्ये असली पाहिजे. आणि हे करण्याचं काम निर्देशन करत असतं. कारण निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना धोरणे दिली जातात, त्यांचं नियोजन केलं जातं, त्यासाठी मार्गदर्शन केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं, आवश्यक ती प्रेरणा दिली जाते. म्हणून संघभावना ही वाढीस लागत असते. 8वा मुद्दा काय दिसतो पहा मित्रांनो, व्यक्तीमधील क्षमता ओळखणे. अर्थात हे थोडंसं सायकॉलॉजिकल इफेक्ट आहे. आपल्या व्यवसायामध्ये जे जे घटक काम करीत असतात त्या प्रत्येकांच्याकडे वेगवेगळे गुण वैशिष्ट्ये असतात. हे आपणास ओळखता आलं पाहिजे. त्यांच्याकडे फक्त एक कामगार म्हणून बघायचं नाही, त्यांच्याकडे फक्त अधिकारी म्हणून बघायचं नाही. प्रत्येकांच्या अंगी जे वेगवेगळं गुणवैशिष्ट्य आहे त्याचा वापर करून व्यवसायाचं यश वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. आणि हे करण्याचं काम फक्त आणि फक्त निर्देशन करू शकतं, दुसरं कोणीही नाही मित्रांनो. म्हणून व्यक्तीतील क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि सर्वांनी एक दिलानं काम केलं पाहिजे, हे तर अपेक्षित आहेच. कारण एखादी व्यक्ती परचेसमध्ये मास्टरी असते, एखाद्याची सेल्समध्ये मास्टरी असते, एखादी प्रोडक्शनमध्ये असते, एखाद्याची मार्केटिंगमध्ये असते, एखाद्या अकाउंट्समध्ये असू शकते. प्रत्येकांच्या मास्टरी ह्या वेगवेगळ्या असतात. ह्या आपण क्षमता त्यांच्या ओळखल्या पाहिजेत आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना ते कार्य करण्यास प्रवृत्त करणं हेच निर्देशनाचं सर्वात महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच हे निर्देशनाचं महत्त्व आहे असं मी म्हणतो. आपण म्हटलं तर म्हटलं तर सेकंड लास्ट मुद्द्याकडे येत आहोत. कार्यक्षमतेत वाढ होते. मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा फक्त पॉईंटचा उल्लेख करतो. निर्देशन कृतीला प्रवृत्त करते, प्रयत्नांचे एकत्रीकरण करते, प्रेरणा देते, स्थिरता प्रदान करते, बदलांना सामोरे जाण्याचं बळ देते, संसाधनाचा कार्यक्षम वापर करते, संघभावना निर्माण करते, व्यक्तीतील क्षमता ओळखते, व्यक्तींना सहकार्य करण्यास प्रवृत्त करते. मित्रांनो, एवढं केल्यानंतर कार्यक्षमताही वाढणारच आहे. एफिशियन्सी totally depends upon effectiveness of the directors of that organization. व्यवसायाचे जे निर्देशक असतात ती किती परिणामकारकपणे ह्या सर्व गोष्टींचा वापर करतात यावरच कार्यक्षमता अवलंबून असते. किंबहुना कार्यक्षमता वाढवायची असेल तर निर्देशनाला पर्याय नाही. ओके, तरी पण आपण शेवटच्या मुद्द्याचा थोडंसं जाता जाता विचार करूया. सहकार्य
या ठिकाणी दिसतं बघा ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला. टीम, ही टीम काय केलेलं आहे, बिल्डअप केलेलं आहे. हे टीम बिल्डअप केलेलं आहे. हे टीम म्हणजे TEAM असा अर्थ घेऊ नका. टीम म्हणजे ऑब्जेक्ट किंवा टार्गेट इथं आपण अर्थ घेणार आहे. टीमचा अर्थ टार्गेट असं घेणार आहे. आणि ह्या टार्गेटच्या भोवतानी हे सगळे ऑफिसर्स आपल्याला निर्माण करायचे आहेत, त्यांच्यात संघभावना निर्माण करायची आहे. हे जर झालं तरच मात्र जे डायरेक्टर असतात, डायरेक्टरच्या ऑर्डरनुसार बाकीचे रनअप घेतात, वेगाने धावतात, वेगाने पळतात. कारण या सर्वांना माहीत आहे, व्यवसायामध्ये जे 3 स्तर आहेत, टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल, हे तिन्ही स्तर आपल्याला प्रोत्साहन, प्रेरणा देत असतात, सहकार्य वाढीस प्रयत्न करीत असतात. व्यवसायातील वातावरण आल्हाददायक, निरोगी, आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि या सर्वांना एकच टार्गेट दिलं असतं, मी म्हणायचं नाही, आम्ही म्हणायचं. म्हणून कोणत्याही खेळाच्या बाबतीत सुरुवातीला सर्व खेळाडू एकमेकाच्या खांद्यावरती हात ठेवून, खांद्याला खांदा लावून मी जिंकणार अशी एक भीष्म गर्जना करत असतात. इतरांना त्यामुळं प्रचंड बळ मिळतं आणि त्या बळाच्या आधारेच ते यशस्वी होऊ शकतात. अगदी त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये सुद्धा, खास करून खाजगी क्षेत्रामध्ये दिसून येतं पहा. आल्या प्रत्येक ऑफिसरना एक टार्गेट दिलं जातं आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी प्रयत्न करावायचा असतो. असो मित्रांनो, या 10 मुद्द्याच्या आधारे आपण निर्देशनाचं महत्त्व संपविलेलं आहे. तुमच्या लक्षात आले असेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद.